राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत। यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कुणी एकत्र येण्यानं राजकारणामध्ये काही बदल होत नाही असं पाटील यांनी सांगितलंय। जितेंद्र आव्हाड यांनी राज उद्धवच्या एकत्र येण्यावरून प्रतिक्रिया दिली आहे। दोघेही हातात हात घेत असतील तर आपण त्यात कशाला बोलायचं असं त्यांनी म्हटलंय। दोघे भाऊ एकत्र येत असेल तर त्यात वाईट काय असं देखील त्यांनी म्हटलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर चांगलंच आहे असं मोठं वक्तव्य आरपीआयचे नेते राजेंद्र गवळी यांनी केलंय। तर प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांनीही एकत्र येऊन काम करावं असं ते म्हणाले। भाषासक्तीवरून वाद निर्माण केला जातोय अशी टीका उद्धव ठाकरेंनी राज सरकारवर केली आहे। तर हिंदी बोलणारे म्हणजे हिंदू आहोत असं नाही असंही ठाकरेंनी म्हटलंय। हिंदी भाषेच्या सक्तीवरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर पुन्हा टीका केली आहे। आमचा हिंदीला विरोध नसून हिंदीच्या सक्तीला विरोध असल्याचं राऊत म्हणाले। मराठीला धोका हिंदीपासून नसून गुजरातीपासून असल्याची टीका राऊतांनी केली आहे। हिंदी राष्ट्रभाषा वक्तव्यावरून मंत्री बावनकुळेंनी सारवासारव केली आहे। हिंदी राष्ट्रभाषा नाही तर राज्यभाषा असं म्हणायचं होतं, तर मराठी भाषेबद्दल तडजोड करणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। वाशिममध्ये हिंदी भाषा सक्तीबाबत तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करत निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली। शासनानं हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा मनसेकडून देण्यात आला। मुंबईतील घाटकोपरमध्ये हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक झाली आहे। मराठमोळा वेश परिधान करून मनसेनं आंदोलन केले। राज्यात हिंदी सक्तीला मनसेचा विरोध आहे। संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। थोपटेंनी ईमेलनं काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। उद्या मेळावा घेऊन पुढील राजकीय दिशा ठरवणार असल्याचं थोपटेंनी म्हटलंय। नाशिकमध्ये सुनियोजित दंगल घडवण्याचा प्रयत्न होता असं मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। तर कोर्टाच्या निर्णयानंतर अतिक्रमण काढलं जात होतं, मात्र दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली असं फडणवीस म्हणाले। नाशिक दगडफेकीवरून संजय शिरसाटांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले। दगडफेकीमागे महाविकास आघाडीतील पक्षाचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला। तर महाविकास आघाडीकडून दंगल पेटवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही शिरसाटांनी केला। परभणीत कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याची बच्चू कडू यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे। सरकारला शेतकऱ्यांशी देणं घेणं नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। सरकार शेतकऱ्यांची कुचंबणा करतंय अशी टीकाही कडूंनी केली आहे। रायगड जिल्ह्यातील तांबाटी ग्रुप ग्रामपंचायतीचे अधिकारी प्रशांत कदम यांचा गौरव करण्यात आलाय। त्यांना राज्य शासनाचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झालाय। प्रशांत कदम यांनी ग्रामपंचायत हद्दीत विविध नाविन्यपूर्ण असं उपक्रम राबवले। केंद्र आणि राज्य सरकारनं त्यांच्या कामाची नोंद घेतली आहे। आप नेते राघव चड्डा यांनी आज शिर्डीत साईचं दर्शन घेतलंय। देशवासियांच्या दुःखाचं निवारण व्हावं असं साकडं त्यांनी साईंना घातलंय। तर पुढच्या वेळी पत्नीला घेऊन दर्शनाला येणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। शिर्डी विमानतळावर कनेक्टिव्हिटी नाही, त्यामुळे भाविक आणि विमान प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं राघव चड्डांनी म्हटलंय। शिर्डीमध्ये देशभरात कनेक्टिव्हिटी असायला हवी, यासाठी संसदेत आवाज उठवणार असल्याचं राघव चड्डा यांनी म्हटलेलं आहे। भांडूपमध्ये बेस्ट बससह टँकर रिक्षा फोडण्यात आली आहे। अज्ञाताकडून तलवारीनं बेस्ट बससह रिक्षावर हल्ला करण्यात आला। दरम्यान वाहनांमधील नागरिकांची एकच धावपळ झाली होती। वाहनांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतलं। भिवंडीत प्रांत कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आले। पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचार थांबवावेत या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारविरोधात अमरावतीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावात आंदोलन करण्यात आलं। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली।
शहापूर तालुक्यात आदिवासी बांधवांनी आंदोलन केले। समृद्धी महामार्गावरील कसारा बोगद्याबाहेर त्यांनी बिऱ्हाड थाटलेले। भूसंपादनाचा मोबदला मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला। जोपर्यंत मोबदला मिळणार नाही तोपर्यंत इथून हटणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला। मुंबईच्या विलेपार्ले परिसरात जैन मंदिर पाडण्यात आले, त्यामुळे जैन संघटना आक्रमक झाल्यात। मुंबई मनपाच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी जैन समाजाच्या वतीनं अहिंसक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे।